नमस्कार मित्रांनो, पावसासंदर्भातली सर्वात मोठी बातमी समोर येते। आज दुपारनंतर लगेचच राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। येत्या काही तासांमध्येच हवामान खात्याने आजच्या दरम्यान मोठ्या मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा, विजांच्या कडकडाटासोबत हा पाऊस असेल असा इशारा दिलेला आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे ती। पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकताय लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। यामध्ये काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, तर काही परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस असेल वादळी वाऱ्यासह। अकोला, अमरावती, नागपूर आणि बुलढाण्याच्या भागात आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होईल, तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिमच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्रीपर्यंत देण्यात आलेला आहे। तर नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या सर्व परिसरामध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा आज झालेला पाहायला मिळेल आपल्याला। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात जर बघितलं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या सर्वत्र परिसराला हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत देण्यात आलेला आहे। मात्र सोलापूर, पंढरपूरच्या काही परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। कोकणात जर बघितलं तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार एकंदरीत संपूर्णच कोकण पट्ट्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।